नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे। खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस आणि कॉल्स आलेले आहेत। सर, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची आणि त्यामध्ये आम्हाला काय काय चेक करायचं आहे, तर हे सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरं जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोबाईल असेल तुमच्याकडे किंवा लॅपटॉप असेल तर गुगल वरती जायचं। गुगल मध्ये पॉली 25 टाका। पॉली 25 टाकल्यानंतर अशी तुम्हाला एक ह्या ठिकाणी वेबसाईट ओपन होते, पॉली 25 युजर DT महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in। ठीक आहे, मग त्या ठिकाणी डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई, मग याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं। ठीक आहे, याच्यावरती क्लिक केलात की मग तुम्हाला हे अशी साइट या ठिकाणी ओपन होते। आता इथं भरपूर सारं या ठिकाणी दिलेले आहे, पण मेन आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची हे बघायचं आहे। तर ह्या ठिकाणी न्यू प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिटेल, तर ह्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे या ठिकाणी इथं क्लिक करायचं। हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड होते। आता ह्याच्यामध्ये जवळपास 3200च्या वर पेजेस आहेत। थोडा वेळ लागू शकते, नाहीतर अजून पुन्हा म्हणसाल सर क्लिक करायलो ओपनच होत नाही। ठीक आहे, तर थोडा वेट करा, थोडं पेशन्स ठेवा, कारण पेजेस जास्त असल्यामुळं थोडा वेळ लागते। त्यानंतर आता जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑल इंडिया कॅन्डिडेट असेल, म्हणजे पूर्ण भारतामधून विद्यार्थ्यांना, जे पूर्ण भारतामधले विद्यार्थी आहेत त्यांचं बघायचं तर ह्या ठिकाणी क्लिक करायचं। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जम्मू अँड काश्मीर कॅन्डिडेट, ठीक आहे, जम्मू अँड काश्मीरचे असेल तर ह्या ठिकाणी क्लिक करायचं। राईट, आता मेन म्हणजे सर हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आम्ही डाउनलोड केलेलं आहे। मी सुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। आता ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे ते आपण बघणार आहोत। अतिशय महत्वाचं आहे, कारण की एक चूक जर तुमची झाली असेल तर ते खूप पुन्हा आपल्याला महागात पडणार आहे। त्यामुळं आपल्याला ही संधी आहे, जर आपले फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करण्याचे, कारण की आता जर तुम्ही दुरुस्त केली नाही ही चूक, तर पुन्हा ही चूक दुरुस्त होणार नाही आणि फायनल मेरिट लिस्ट त्यानुसारच लागते, मग पुन्हा त्याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाहीत। त्यामुळं हे आपल्याला काय काय चेक करायचं आहे हे काळजीपूर्वक बघायचं आहे। चला आपण आपल्याला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय काय चेक करायचं आहे ते आपण बघूया। फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची डिक्लेअर झालेली आहे। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे। ठीक आहे, काय चेक करायचं आहे, तुमचं नाव। आता सर नाव तर आमचं नावामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, स्पेलिंग। ठीक आहे, तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमच्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग, त्यानंतर तुमच्या आडनावाची स्पेलिंग। राईट, त्यानंतर जेंडर, ठीक आहे, मेल आहे का फिमेल। कधी कधी असं होते, ठीक आहे, आपण मेल कॅन्डिडेट असतो पण चुकून त्या ठिकाणी फिमेलला क्लिक झालेलं असते, कारण फॉर्म एक तुम्ही एकटे लाडके आहात का, नाही, तर त्यामुळं तुम्हाला फॉर्म भरत असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरायचं असते, घाईमध्ये मेल चेंज होऊ शकतो। ठीक आहे, तर काही मॅक्झिमम तर होत नाही, पण एखाद्या वेळेस, कारण की ही चूक जे आहे ते माणसाकडूनच होणार आहे। ठीक आहे, तर त्यामुळं हे चेक करून घ्यायचं आहे, मेल आहे का फिमेल हे एकदा चेक करून घ्या। त्यानंतर SSC मार्क्स, म्हणजे जे पर्सेंटेज आहेत तुमचे 10वीचे पर्सेंटेज जे आहेत, पुन्हा एकदा तुमची मार्कशीट ओपन करा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये। त्या ठिकाणी तुमचं नाव सर्च करा। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली असेल किंवा मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेले आहे, वरती सर्च ऑप्शन आहे, तिथं सर्चला क्लिक करायचं आणि तुमचं नाव टाकायचं, मग तुमचं नाव त्या ठिकाणी येईल। मग त्या नावामध्ये तुमची स्पेलिंग आणि जेंडर चेक करा। त्यानंतर तुमच्या नावासमोर पर्सेंटेज दिलेले आहेत, SSC पर्सेंटेज मार्क्स। ठीक आहे, 10वीची तुमची मार्कशीट काढा, त्यावरती किती पर्सेंटेज आहेत। ठीक आहे, समजा एखाद्याला 85.38 असतील, 85.38 असतील, राईट, पर्सेंट, हे करेक्ट आहेत का नाही बघा। 85
आणि 0.38 इथले सुद्धा हे पर्सेंटेज सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत पॉईंटच्या नंतरचे. ठीक आहे, तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे ते पेजेस बघू शकता. 3200च्या वर पेजेस आहेत. इथं एका पॉईंटचं जरी फरक पडलं, 2 पॉईंटचं जरी फरक पडलं तरी खूप मेरिट लिस्ट मध्ये फरक पडतो फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर. ठीक आहे, त्यामुळे हे चेक करून घ्यायचं आहे. कधी कधी घाईघाईमध्ये 85.3883 होते. ठीक आहे, काहीही चुका होऊ शकतात. आपल्याला ह्या चुका कोणत्या होतील ते काही सांगता येत नाही, त्यामुळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. त्यानंतर मॅथचे मार्क्स तुम्हाला 10वीला मॅथमध्ये 100 पैकी किती आहेत पुन्हा एकदा मार्कशीट वरती बघा तुम्ही, आणि जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये मार्क आलेले आहेत त्याचे पर्सेंटेज आलेले आहेत ते एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, हे झाले मॅथचे मार्क्स. त्यानंतर सायन्सचे मार्क्स तुमचे, सायन्सचे मार्क्स आणि त्याचे पर्सेंटेज फक्त इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केल्यानंतर म्हणजे 100 आउट ऑफ जेवढे मार्क्स तुम्हाला पडले तेवढेच पर्सेंटेज होतात. राईट, तर ते एकदा तुम्हाला सायन्सचे मार्क्स चेक करायचं आहे. ठीक आहे, बघा मेरिट लिस्ट मध्ये तुमचं सिरियल नंबर आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन आयडी, ते तर म्हणजे त्याच्यामध्ये काही चूक होणार नाही. फक्त चुका होणार आहे जे काही जिथं जिथं मी सांगतोय त्याच्यानुसार तुम्हाला त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव, त्यानंतर जेंडर, SSC मार्क, मॅथ मार्क, सायन्स मार्क, इंग्लिश मार्क ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. सायन्सचे मार्क्स चेक करा. त्यानंतर इंग्लिशचे मार्क, 10वीच्या मार्कशीटवर तुम्हाला इंग्लिशला किती मार्क्स मिळालेले आहेत तेच सेम मार्क प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत का हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर HSC स्टेटस. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे, ज्यांची झाली नाही त्यांनी काही काळजी करायचं नाही. ठीक आहे, आपण हे 10वीवरच डिप्लोमा करत आहोत, पण काही जणांची 12वी झालेली आहे आणि कोणत्या स्ट्रीम मधून तुम्ही 12वी केलात, सायन्स, ठीक आहे, आर्ट, कॉमर्स कशामधून केलात आणि जे तुम्ही फॉर्म भरताना फिल केलेलं आहे ते एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, HSC स्टेटस म्हणजे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही 12वीचे मार्क्स वगैरे भरलेले आहेत, 12वी झाली असं त्या फॉर्म भरताना नोंद केलेली आहे, तर तुमचं ते स्टेटस यस आहे, नो आहे, सायन्स फील्ड आहे, आर्ट फील्ड आहे, काय आहे ते एकदा चेक करून घ्या, आलंय का नाही. त्यानंतर ITI स्टेटस, काही विद्यार्थ्यांचं ITI झालेलं आहे, तर ITI झालेला आहे, तुम्ही यस केलेले आहे, तिथं फॉर्म भरताना टाकलेलं आहे, माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे माझं ITI झालेलं आहे म्हणून, तर ते तुम्ही ITI स्टेटस चेक करा. त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, बघा होम डिस्ट्रिक्ट, ज्या विद्यार्थ्यांचं नांदेड होम डिस्ट्रिक्ट आहे बघा तिथं नांदेडच आलंय का प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. ज्या विद्यार्थ्यांचं लातूर आहे त्यांनी लातूरच आलेलं आहे का बघा. ज्या विद्यार्थ्यांचं परभणी आहे का चेक करा. ज्या विद्यार्थ्यांचं हिंगोली आहे, हिंगोली होम डिस्ट्रिक्ट आलं काय चेक करा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आता जे काही आपले महाराष्ट्रामधले जिल्हे आहेत होम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, तुमचा जेही जिल्हा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, कोणतंही तुमचा जिल्हा असू द्या, ते तुमच्या नावासमोर होम डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात तेच जिल्हा आलाय का एकदा चेक करून घ्या. त्यानंतर TFWS मधून तुम्ही फॉर्म भरलेलं जर असेल TFWS, तर तिथं TFWS ला एस, नो किंवा TFWS तुम्ही एस केलात का नो केलात ते एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, ज्यांनी केलेलं आहे त्यांना TFWS एस आलंय का नो आलंय ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं आहे कॅटेगरी. ठीक आहे, कॅटेगरी तुमची कोणती आहे, ओपन आहे, SC आहे, ST आहे, त्यानंतर VJNT आहे, NTB आहे, NTC आहे, NTD आहे, OBC आहे, SBC आहे. ठीक आहे, जे कॅटेगरी असेल तेच तुमच्या नावासमोर आलेली आहे का एकदा चेक करा, हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, आता एखादा कॅटेगरी मधला स्टुडंट जर चुकून ओपन झाला असेल तर त्याचं ओपन मधून ऍडमिशन होते, म्हणजे ओपनचे म्हणजे कॅटेगरीचे बेनिफिट त्याला मिळणार नाहीत. ठीक आहे, आणि एखादा समजा ओपनचा स्टुडंट आहे, चुकून त्या ठिकाणी त्याची कास्ट चुकीनं त्या ठिकाणी SC, ST, OBC, NT असं पडलेली असेल तर ते चेक करा, आपल्याला आता संधी आहे. राईट, तर हे तुम्हाला कॅटेगरी तुमची चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर PWD म्हणजे काय, जे विद्यार्थी दिव्यांग आहेत, ठीक आहे, ज्यांच्याकडे फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे, त्यांनी अपलोड केलेलं आहे, यस म्हणलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी तुमचं ते PWD त्या कॉलम मध्ये यस आलंय का त्या ठिकाणी
आहे का हे एकदा चेक करून घ्या. आणि जे EWS स्टुडंट्स आहेत, ज्यांनी EWS सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे, जे EWS मध्ये विद्यार्थी आहेत, तर त्यांनी एकदा चेक करून घ्या. EWS तुमचं यस केलात तुम्ही, नो केलात, ठीक आहे. ज्यांचं नाही त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही, राईट. त्यानंतर टेक्निकल स्टेटस बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं 10वीला टेक्निकल होतं, ठीक आहे. 10वीला टेक्निकल होतं. टेक्निकल असल्यामुळं पॉलिटेक्निकला म्हणजे कमी पर्सेंटेज वरती सुद्धा चांगली ब्रँच मिळू शकते. टेक्निकलला एक स्पेसिफिक कोटा असतो आणि तो कोटा रिझर्व्ह असतो, त्याच विद्यार्थ्यांना ते कोटा देतात. तर त्याच्यामुळं हे नॉर्मल जे स्टुडंट आहेत ज्यांचं 10वीला टेक्निकल नाही, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जर चांगली ब्रँच तुम्हाला मिळवायची असेल तर जास्त पर्सेंटेज पाहिजे. तेच ॲज कम्पेअर टू नॉर्मल स्टुडंट आणि टेक्निकल स्टुडंट असेल तर कमी मार्क वरती सुद्धा टेक्निकल विद्यार्थ्यांना चांगली ब्रँच मिळू शकते. हा बेनिफिट आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांचं 10वीला टेक्निकल होतं त्यांनी एस केलेलं आहे, तर स्टेटसमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या स्टेटसमध्ये यस आलंय का ते एकदा चेक करा. तर अशा पद्धतीनं ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या जे गोष्टी आहेत ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर एवढं सारं तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्या. आता हे चेक झालं, काही विद्यार्थ्यांचं असेल ओके सर तुम्ही जे सांगितलात त्यानुसार आमचं सगळं म्हणजे बरोबर आहे, करेक्ट आहे, माझं नाव करेक्ट आहे, स्पेलिंग करेक्ट आहे, जेंडर करेक्ट आहे, SSC चे पर्सेंटेज करेक्ट आहेत, मॅथच्या जे मार्क्स आहेत ते करेक्ट आहेत, सायन्सचे मार्क्स करेक्ट आहेत, इंग्लिशचे मार्क करेक्ट आहेत, ठीक आहे. म्हणजे 12वीचं स्टेटस करेक्ट आहे. ज्यांचं झालं असेल तर यस असेल, ज्यांचं नाही झालं असेल नो असेल. ITIचं स्टेटस करेक्ट आहे, होम डिस्ट्रिक्ट करेक्ट आहे, TFWS, ठीक आहे. सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या सांगितल्यात त्या सर्व आम्ही चेक केल्या, आमच्या बरोबर आहेत. आता पुढे काय करायचं, ठीक आहे. ज्यांचं सगळं बरोबर आहे त्यांना काहीच करायची गरज नाही, ठीक आहे. 7 तारखेपर्यंत वेट करायचं आहे, ठीक आहे. 7 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, राईट. मग त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे. हे सर्व अपडेट्स मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुम्हाला नेहमी देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेलं नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तो ग्रुप जॉईन करायचा आहे. आणि आता ज्यांचं याच्यापैकी कशामध्येही जर चूक झालेली असेल, ठीक आहे, तर ह्याच्यानुसार तुम्ही चेक केलं आणि तुम्हाला चूक आढळून आली, फॉर्म जरा धावपळीमध्ये भरला, काही झालं असेल समजा, ठीक आहे, आणि चूक झालेली असेल तर ती चूक जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्हाला संधी आहे. कधीपासून कधीपर्यंत संधी आहे? 3 ते तुम्हाला 5 तारखेपर्यंत. 3 तारखेला, 4 तारखेला आणि 5 तारखेला ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला हे अर्ज दुरुस्ती करायची आहे. त्यालाच ग्रीव्हन्स आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमची चूक झालेली आहे तर ते चूक तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करू शकता. आता काही विद्यार्थी काय केलेले आहेत, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आलेलं नव्हतं, मग त्यांनी ओपन मधून फॉर्म भरलेले आहेत, तर ते विद्यार्थी आता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून कॅटेगरीमध्ये येऊ शकतात, ठीक आहे. हे एक तुम्हाला संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमची जर काही चूक असेल तर 3 ते 5 तारखेमध्ये तुम्हाला ही चूक दुरुस्त करून घ्यायचं आहे. आता तुम्ही फिजिकल स्क्रुटनिंग केलात का ई स्क्रुटनिंग केलात तर ह्याच्यावरती डिपेंड आहे. फिजिकल केलं असेल तर तुम्ही जिथून पहिलं फॉर्म भरलात तिथे जाऊन तुम्हाला ते दुरुस्त करावं लागेल. आणि ई स्क्रुटनिंग केला असेल म्हणजे ऑनलाईन केला असेल तर तुमची लॉग इन ID पासवर्ड टाकून त्याच्यामधून तुम्हाला हे चूक दुरुस्त करायचं आहे, तुमचा अर्ज दुरुस्त करायचा आहे, राईट. तर हे झालं तुमचं. तुम्हाला जर असेल काही चुका तर 3 ते 5 मध्ये चूक दुरुस्त करून घ्या. मग त्यानंतर तुम्ही सुद्धा 7 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. 7 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर कॅप राऊंड सुरू होणार आहे. त्याचा आपला कॅप राऊंड कसे भरायचे, ऑप्शन कॉलेज कसे निवडायचे, ठीक आहे, हे सर्व मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही, प्लेलिस्ट तयार केलेली आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26. तर हे सर्व व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ह्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील, ठीक आहे, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, नक्की मी त्याला रिप्लाय देईल. तर ह्या ठिकाणी आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.